ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते, ये आत्मा कुछ भी कर देती है। वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं। कहा गया था कि जब मोदी जी ने शरद पवार जी को अटैक किया, भटकती आत्मा वगैरह कहा, तो वो नेगेटिव हुआ उसकी वजह से। क्या आपको लगा? मैंने पीछे क्या हुआ मैं वो ज्यादा भी फिर आगे का जो रणनीति होगा आप लोगों का, वो पीछे क्या गलती हुई उसको सही तो करना पड़ेगा। हमने एक बैठकर उसमें से चर्चा की। देवेंद्र जी की पार्टी आज देश के सबसे बड़ी पार्टी है, समझो। तो उनको यहाँ बोलने के बाद उनके हाईकमान के साथ भी बात करनी पड़ती है, वो करेंगे बात। और ये आत्मा ऐसा करती है, परिवार में भी कर देती है। मेन लीडर हमारे प्रमुख पवार साहब थे। फिर हमने उसके बारे में कुछ लिया तो कुछ मैं कह दिया तो रिग्रेट होता है आपको? नहीं, मुझे ये भी रिग्रेट होता है और लोगों को भी अच्छा नहीं लगता है। और 19 में तो उन्होंने जनादेश को ही इतना बड़ा अपमान किया, वो महाराष्ट्र की जनता भली भांति जानती है। लोग पवार साहब को एक बड़ा नेता, सीनियर नेता, बुजुर्ग नेता इस एंगल से देखते। और आज सिर्फ महाराष्ट्र को अस्थिर करना ही आत्मा को संतोष नहीं होता है, देश में अस्थिरता पैदा करने का खेल चल रहा है। नहीं करना चाहिए था, मतलब कि परिवार के लिए या पार्टी के लिए गलत था? परिवार के लिए गलत था, क्योंकि हम तो जब निश्चय किया गया था कि सुनेत्रा जी लड़ेंगी सुप्रिया जी के खिलाफ, तो ये पार्टी ने तय किया था या आपने? ये हमारे पार्लियामेंट्री बोर्ड ने तय किया था, दूसरे किसी ने मुझे बताया नहीं था। सबने मिलके एक तो उन्होंने पास जगह बहुत कम थी। शरद पवार जी से पूछा गया था कि क्या अजीत पवार वापस आएंगे, तो उन्होंने कहा कि पार्टी डिसाइड करेगी। तो क्या उनकी तरफ से क्या आपको लगता है कि वो कोई इनविटेशन नहीं दे रहे हैं लेकिन दरवाजा खुला है? नो कमेंट्स। और आप क्या समझते हैं? मैंने कहा ना कि मैं अभी महायुति का प्रचार कर रहा हूँ। मैंने बजट में अच्छे योजनाएं लाई है, उसके बारे में हम लोगों को बता रहे। विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कंबर कसून कामाला लागलेले आहेत। निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात दौरे सुरू केले आहेत। या दौऱ्याच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा बैठका आणि सभा घेत आगामी निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारांची आणि मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। सुनेत्रा पवारांना लोकसभेला तिकीट कोणी दिलं, त्यांना उभं करायचा निर्णय कोणाचा होता, लोकसभा निवडणुकीत काय चुकलं आणि यासारख्या अनेक प्रश्नांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी थेट उत्तर दिले आहेत। असं असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान करत सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून निवडणूक लढवायला सांगणं ही आपली एक मोठी चूक होती असं म्हटलं होतं। अजित पवारांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या। याच सोबत ते आता पुन्हा शरद पवारांच्या गटात सामील होणार का असं विचारला असता अजितदादांनी सूचक विधान केलंय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मी सिनियर आहे, पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे माझ्या मागून येऊन मुख्यमंत्री झाले। त्यांच्याकडे आकडे होते, नशीब होतं, जे नशिबात असतं ते होतं असं अजित पवार म्हणाले। उद्धव ठाकरे हे एकही निवडणूक न लढवता थेट मुख्यमंत्री झाले। पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत होते, केंद्रात मंत्री होते, तेही राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले। त्यानंतर ते आमदार झाले। जे कोणताही सभागृहाचे सदस्य नव्हते तेही या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यांच्याकडे त्यासाठी पुरेसे आमदारांचे संख्याबळ होतं, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होणं शक्य झालं असं पवार यांनी स्पष्ट केलंय। शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला। या प्रश्नाचं उत्तर त्यांनी फक्त 2 शब्दात दिलं। अजित पवार म्हणाले नो कमेंट्स असं फक्त 2 शब्दामध्ये उत्तर देत अजित पवार यांनी याबाबत अधिक बोलणं देखील टाळलं। अजित पवार पुढे म्हणाले की मी आता महायुतीमध्ये आणि महायुतीचाच प्रचार करत आहे। मी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत, त्याबाबत आता आम्ही लोकांना सांगत आहोत। महायुतीत येण्याची संधी आम्हाला मिळाली तेव्हापासून प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात आम्ही काय काय काम केलं, काय विकास केला हे आम्ही जनतेला सांगण्याचं काम करतोय। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मला असं वाटलं होतं जे काही थोडंसं काम बाकी राहिलं असेल त्या कारणामुळे काही मतदार आमच्या बरोबर आलेला नाहीये, मात्र आता आम्ही जनतेच्या आमच्या कामाबद्दल समजून सांगण्याचं काम करत आहोत असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।